तन्मय वागले संघ कुठला संघ विजय झालाय नाणेफेकी कुठला संघ विजय झाला की कुठला संघ विजय झाला नाही कळवा प्लीज विनंती असेल गोलंदाजी क्षेत्ररक्षणा कबलीला चला स्कोरर प्लीज विनंती असेल स्कोरर सेमीफायनलची लढत आहे स्कोरर कुठे असेल स्कोरर सामना सुरुवात होता है पहिली सेमीफायनल इथे खेळली जात आहे 3 षटकांचा हा सामना नक्की इथे खेळला जात आहे पहिला चेंडू जातो घोषित स्वरूपात ह्यामधून कुठला संघ विजय होतो कुठला संघ या पारितोषिकासाठी खेळण्यासाठी पुढच्या सत्रामध्ये जातो बघितलं जाईल नाणेफेकी जिंकताना प्रथम आकाश टायगर या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी वॉरियर्सच्या संघाला गोलंदाजीसाठी आव्हान केलेले बघता चेंडू जातो घोषित स्वरूपात एकट्या दुःख्याने काय होईना संघ उसळी घेत असताना दिसतो उपस्थित मान्यवर होते उपस्थित झालेले त्यांचं या स्पर्धेसाठी अधिक स्वागत नक्कीच जर विचार केला तर सेमीफायनल पहिली खेळत असताना दोन्ही संघ जर एका साईडला विचार केला तर तन्मय वॉरियर संघ दुसऱ्या साईडला आकाश टायगर संघ तर एक गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटतो 3 चेंडूंचा खेळ झाला 3 चेंडूचा समाप्त धावसंख्या 2 गोलंदाजासाठी सुरेख चेंडू देखना चेंडू उचलून घेतलेला चेंडू गोलंदाजाला काही कळू शकला नाही चेंडू डॉट झाला नक्कीच कारण की उचलून घेतलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता कुठेतरी यशस्वी झाला आणि फलंदाजांकडे सिद्ध होत असताना धावसंख्या दोन धावसंख्या चार चेंडूंचा खेळ झाला चेंडू जातो आजच्या दिवसाने पहिला मोठा फटका लगावला गेला होता नक्कीच त्यांचं चेंडूंचा खेळ झाला चेंडू मार्गस्थ चेंडू देखना चेंडू जर चेंडूचा विचार केला तर 140 आणि 150 गतीने फेकलेला हा चेंडू फलंदाजाला काही चेंडू करू शकलेला चेंडू झाला निर्धाव चेंडू झाला डॉट भिवंत षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूला दुसऱ्या चेंडूला तिसऱ्या चेंडूला डॉट चौथा चेंडू डॉट पाचवा चेंडू चौकार आणि शेवटचा चेंडू डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतो म्हणजे जो पहिलं षटक होता गोलंदाजी मार्फत अनिल याचा आणि विनोद काही करू शकला नाही आता प्रथम स्ट्रायकर रोटेट करत असताना
प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना विनोद आपल्या फलंदाजी मारतात आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला तो रोहित. पहिला चेंडू नक्कीच रोहित याचा मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच टाकला गेला होता. एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली आणि बघता बघता धावसंख्या 7 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला भेटली होती. पहिल्या षटकामध्ये सुरेख पट्टा ते एक ना पट्टा, पण एकापेक्षा जास्त काहीच भेटू शकत नाही. चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये धावसंख्या फळकावी लागते ते 8 धावसंख्या. उर्वरित जर विचार केला तर दुसऱ्या षटकाचा अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असेल कितपत धावसंख्या मोजतात बघितलं जर स्वामी फलंदाजी वाटतात फलंदाजी करत असेल. बाकीची कळा घेऊन गेल्यावर चेंडू जाते यष्टीरक्षकाच्या हाताचा मोठा मासा मोठी मच्छी जायला स्वामी परिचय असताना त्यांची जागा मिळवून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी सज्ज होतात. वडील संघाचा कशा प्रकारे या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये आपली रणनीती हातात बघितलं जाईल. किरण विचार केला तर विनोदचा मोठा जाहीर झाला तर आजच्या दिवसाचा विचार केला तर सुरेख नक्कीच स्वामी विनोदाच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. सेमीफायनलच्या वर्गात यशस्वी होत असताना आमची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज किरण चेंडू पंचांचा इशारा अतिरिक्त फेकला गेला क्रमांक 23 गोलंदाजी मारतात. म्हणजे IPL चालू झाले 2006 दिवसापासून आपल्याला पाहायला चालू झाली. त्या दिवसापासून संधी होती कुठेतरी क्षेत्ररक्षकांना संधी कितपत फायदा उचलता बघितला जाईल. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज असताना नॉट आउटला किरण आणि स्ट्राईकला होतो. एक धाव पूर्ण दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच काय होतं बघितलं जाईल आणि डायरेक्ट नक्कीच स्वतः गळ फास्ट लागून येथे घेत असताना कारण की विचार केला तर किरण शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून येथे पाहायला भेटले आणि स्वतः गळ फास्ट लावून घेत असताना तंबूच्या रस्त्याला जात असताना किरण त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी सज्ज झाले. ते एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची सातत्याने गणना केली जाते. तेच ते CM उर्फ चंद्रकांत. चेंडूला दिशा दिली सूर्यक क्षेत्ररक्षण जवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाकडनं. जर विचार केला तर जवाब फलंदाजी साकारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जात होता, पण आताच्या सत्राचा विचार केला तर गोल झाला होतो तो गोलंदाजाचा आणि बॅक टू बॅक गोल
एवढे नक्कीच बाद होताना दिसले. धावसंख्या फरक लागते 14. 12 चेंडूंचा खेळ धावसंख्या 14. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक कितपत धावसंख्या मोजतात बघितलं जाईल. फलंदाजी करत असताना प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर चेन्नई वॉरियर संघ आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज करणारा संघ म्हणजेच आसपास टायगर संघ कशा प्रकारे कामगिरी करतो बघितलं जाईल. शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर सीएम नौका फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला नौका फलंदाजाचा विचार केला तर दिवसाला जाणे सोडून कामगिरी केली फलंदाजीसाठी सज्ज झाले. स्ट्राईकला सीएम फलंदाजीची किंवा सांभाळण्यासाठी संघाचा गोलंदाज पहिला चेंडू राहुल स्वरूप राहुलचा पहिला चेंडू सोडून काढलेला हा चेंडू पाहायला भेटते. धावसंख्या फरकावं लागते 36व्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतली होती आणि ज्यावेळी शेवटचा सामना खेळत होते त्यावेळी कुठेतरी टेस्ट मॅच मध्ये त्यांना षटकेबाजी करत असताना बाद झाले होते आणि नक्कीच शेवटचा सामना खेळत असताना त्यांनी ज्यावेळी आपल्या खेळपट्टीला नमन केलं आणि पूर्णपणे क्रिकेट मध्ये संन्यास घेतला होता आणि कुठेतरी चुकी झाली क्षेत्ररक्षकांना आणि बघता या चुकीचा फायदा होत चालतात. ते चेन्नई वॉरियर संघाची 4 धावसंख्येमध्ये धावसंख्या फरकावं लागते ती 20 धावसंख्या. उर्वरित अजून जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या मोजतात बघितलं जाईल. चेन्नई वॉरियर संघ सचिन रमेश तेंडुलकर सर यांच्या जर्सीचा क्रमांक जर विचार केला तर 10 क्रमांकाची जर्सी नक्कीच परिधान करत असताना दिसत होते आणि क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून इंडियन क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून जर पाहिलं तर 10 क्रमांकाची जर्सी ही बॅन केली गेली. कुठलाच खेळाडू ही जर्सी परिधान करून कधी खेळणार नाही हे समजलं गेलं होतं. म्हणून आतापर्यंत जर विचार केला तर 10 क्रमांकाच्या जर्सीमध्ये कुठलाही खेळाडू खेळताना दिसत नाही. ओव्हर क्रिकेटच्या मैदानात 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज 5व्या चेंडू घेऊन होते. उरकवलेला चेंडू सीएमच्या जातीतला चेंडू जाते आउट ऑफ द पाय सीमारेषेवर 6 धावसंख्या षटकात सीएम चंद्रकांत ऑन द फायर. सुरुवातचा चेंडू जर 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती 6. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर रोहितच्या माध्यमातून धावसंख्या दिली होती तरी शेवटच्या सलगाच्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या आली ती 13. शेवटचा चेंडू धावसंख्या फरकावं लागते ती 21. सरासरी विजयासाठी 2000 धाव
तन्मयवादी संघाचा तन्मयवादी संघ आणि जसा आपला सांगेल तसा आपला सन्मान ठेवायला पाहिजे. दुसरी सेमी फायनल पण पहिल्या सेमी फायनल मध्ये संघ कुठल्या तरी पाचव्याच्या साठी आपला नाव सोडताना दिसेल. विचार केला तर तन्मयवादी संघ मालक राहुल पाटील किंवा आप्पासाहेब संघाचे संघ मालक या दोन्ही संघाच्या संघ मालकांपैकी कुठला तरी संघ मालक ही ट्रॉफी आपल्या घेऊन जाऊ शकतो. ह्या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो संघ नंतरचा होणारा सामना म्हणजे इलेव्हन संघ बना विघ्नहर्ता 11 संघ तृतीय सेमीफायनलची लढतही इथे खेळली जाईल. त्या सेमीफायनल मध्ये कुठला संघ फायनल मध्ये धडक मार्क बघितले जाईल. तोपर्यंत रंगला जाणारा सामना वॉरियर्स बना आप्पा टायगर संघ. चला आप्पा टायगर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आप्पा टायगर संघ फलंदाजीसाठी फलंदाज पाठवा. अठरा चेंडू आणि विजयासाठी गरज असतील ती 28 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 28 धावसंख्या. नक्कीच प्रतिषटकाचा विचार केला तर 9.50च्या सरासरीने नक्कीच संघाला कुठेतरी खेळायला लागेल. ते आप्पा टायगर संघाला तरच कुठेतरी संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. जर पहिला षटकाचा विचार केला तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतात संघाचे सर्व आणि ज्यांनी या स्पर्धेला सतत सहकार्य केले. नक्कीच ही स्पर्धा राबवण्यासाठी या सर्व गावातील सर्व खेळाडूंनी पूर्णपणे प्रयत्न केले. त्यांचे सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. आणि पहिली सेमीफायनल मध्ये खेळली जात आहे तन्मय वॉरियर्स बना आप्पा टायगर संघ. तर स्पीडअप करा प्ले बॅक तन्मय वॉरियर्स संघ. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. पहिला चेंडू मारा करील गोलंदाजी मार्फत गोलंदाज धीरज उर्फ स्वामी यांचा पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत सज्ज झाले ते रुपेश. टाकलेला चेंडू नक्कीच एसटी रक्षकाचा चेंडू जातो घोषित अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाईटचा इशारा पंचांचा आला. अतिरिक्त धावसंख्या नक्कीच गणेशा होत असताना 28 धावसंख्येला पाठलाग करत असताना कुठेतरी आतापर्यंत पाहायला लागेल. अतिरिक्त धावसंख्या इशारा वाईट बॉल धावसंख्या 5 सेमीफायनलच्या लढतीचा विचार केला तर पूर्णपणे पाहायला भेटते ते विनोद उर्फ स्वामी यांच्या गोलंदाजीवर
स्वरूपात चेंडू जातो धाव काढण्याच्या दिशेने सीमारेषेला जातो 6 धावसंख्येसाठी षटकार. बघा दडपण किती पाहायला मिळते. जर विचार केला तर पहिला चेंडू फेकण्यासाठी त्यांना 3 वाईट टाकावे लागले, नंतर पुन्हा वाईट टाकला, दुसरा चेंडू फेकण्यासाठी प्रयत्न केला हा गेला आणि त्या प्रयत्नाचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसले ते फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत रोहित. धावसंख्या 211 मध्ये 11. पुन्हा एक बास्तूर येतो फटका, क्लासिक शॉट, डोळ्याचं पारनं फाडणारा हा फटका. चेंडू जातो आउट ऑफ द पार, सीमारेषेला जातो बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या आतापर्यंत फळकावं लागते ती 17 धावसंख्या. म्हणजेच 28 धावसंख्येला पाठलाग करत असताना कुठेतरी 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटत आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या कुठेतरी खराब गोलंदाजी नक्कीच सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला भेटत आहे. कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 3 सामने खेळले गेले, त्यामध्ये सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी केली. कितपत दडपण नक्कीच आपल्यावर येत असताना या गोलंदाजी मार्फत सुरेख सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 19. शेवटचा चेंडू नक्कीच असे विचार केला तर स्वामी यांनी एक शतक टाकण्यासाठी तब्बल 9 चेंडू आतापर्यंत फेकलेले. ओके 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, उर्वरित 2 चेंडूंचा नक्कीचा खेळ असेल. फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातील घोषित स्वरूपात एका धावसंख्या नक्कीच येत असताना दिसतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 20 धावसंख्या. म्हणजेच अजून एक चेंडू टाकायचा असेल म्हणजेच 11 चेंडूंचा गोलंदाजी नक्कीच पाहायला भेटेल स्वामी यांच्या माध्यमातून. पण हा वाईट न जाता कारण जर वाईटचा विचार केला तर स्वामी यांनी आतापर्यंत 5 वाईट टाकलेला चेंडू प्रयत्न नक्कीच केला गेला होता. विचार केला तर 6 चेंडू टाकण्यासाठी त्यांना अतिरिक्त 8 चेंडू फेकावे लागले. म्हणजे चेंडू फेकल्यानंतर संघाने धावसायला फळकावं लागते. चेंडूला समाधानी बॉल घेतो 12 चेंडू आणि विजय 12 चेंडू आणि 8 धावसंख्या. 12 चेंडू आणि 8 धावसंख्या आहे. 8 धावसंख्या चेंडूत असताना गोलंदाजी मार्फत मैदानावर अंधाराचं सावट निर्माण होईल. 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झालाय तो रुपेश. काऊ काढण्याच्या दिशेने डोळ्याला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येने धावसंख्या फळकावं लागते ती 21. दुसरं षटक प्रगती पथावर असताना समीकरण चेंज होते. 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 7 धावा, 7 धावा 11 चेंडू. जर विचार केला तर ऑफच्या दिशेने नक्कीच 4 मोहरे ठेवले गेलेले आहेत. कारण की दोन्ही मोठे अष्टपैलू खेळाडू खेळत असताना रोहित सारखा खेळाडू जर अजूनपर्यंत विचार केला तर 14 या धावसंख्येवर खेळतोय आपल्या संघासाठी. चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न रोखून ठेवलं ते सचिन या गोलंदाजाने रोहित सारख्या फलंदाजाला. आतापर्यंत जर विचार केला तर सचिन रोहित सुरेख कामगिरी करत असताना दिसला. षटकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. पण सेमीफायनलच्या लढतीमध्ये
कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या उंबाट्यावर घेऊन जातो बघितले जाईल तिसऱ्या चेंडूला स्लो फुलटॉस टाकला चेंडू दिशा दिली चेंडू जाते वन बाउंड सी किंवा रेषेलगत खन मी तर चौकात 4 धावसंख्या म्हणजे तर आता समीकरण चेंज होत असताना दिसते उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक विजयासाठी गरज असेल ती 4 धावसंख्येची 3 धावसंख्येची 9 चेंडू 3 धावा 9 चेंडू या स्पर्धेचा पहिला कुठला संघ ठरतो बघितले जाईल सेमीफायनल मध्ये जाणारा टोलेलेला फटका 1 धाव पूर्ण दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल रोहित याचा तोपर्यंत 1 धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते धावसंख्या आता स्क्रीन बोर्डला लागली ती 26 उर्वरित जर विचार केला तर 8 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज 8 चेंडू 2 धावा 8 चेंडू पुढचा चेंडू सचिन याचा स्लो टाकलेला चेंडू सुरेख चेंडू पण पंचांचा इशारा वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या बघा पूर्णपणे कसरत करत असताना पंच आजच्या दिवसामध्ये जर आम्हाला नक्कीच रोशन कुंभार सर प्रसाद शेडगेकर सर त्याचप्रमाणे आकाश सिंग सर या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत आणि व्हॉइस ऑफ द रायगड परिसरातील एक समालोचक दीपक सर या स्पर्धेत उपस्थित झालेले आहेत नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे हार्दिक आभार उंचावलेला फटका टोलेलेला फटका चेंडू जाते आउट ऑफ द पार पहिला संघ ठरतो फायनल मध्ये जाणारा अप्पा टायगर संघाचे हार्दिक अभिनंदन